स्थायी समिती सभापती सौ लताताई सोनार यांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास, आमदार अग्रवाल. ठेकेदाराकडून आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, ठाकरे सेना पालकमंत्र्यांना देणार कचऱ्याची भेट. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बैठकीत धुळे जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर जाधव यांची एकमताने निवड. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं अभिवादन. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती सौ लताताई यशवंत सोनार यांनी गुरुवारी सभापती पदाचं पदग्रहण केलं. सभापती सौ लता सोनार, महापौर सौ मायादेवी परदेशी यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचं आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी सांगितलं. स्थायी समिती सभापती सौ लताताई यशवंत सोनार यांचा पदग्रहण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी आमदार अग्रवाल बोलत होते. ते म्हणाले की महापालिकेतील महापौर, सभापती, नगरसेवक तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शहर विकास साधला जात आहे. शहर विकासाची कामे केली जात आहेत. उद्या परवाच पाचकंदील येथील भाजीपाला मार्केटच्या बांधकामाचा शुभारंभ केला जाणार आहे. शहर विकासाची कामे जनतेला दिसतात, मात्र ही कामे काहींना दिसत नाहीत. सकाळी उठून फेसबुक लाईव्ह एवढंच त्यांचं काम आहे, असा टोला आमदार अग्रवाल यांनी विरोधकांना लगावला. या पदग्रहण सोहळ्याला आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, नगरसेवक नागसेन बोरसे, अमोल मासुळे, सुनील बैसाने, राकेश कुलेवार, सनी चौधरी, महादेव परदेशी, जगदीश देवपूरकर, संजय जाधव, प्रदीप बैरागी, बंसी जाधव, हिरामन गवळी, राजेश पवार, भिकन वराडे, प्रवीण अग्रवाल, संदीप हजारे, उद्योजक राकेश जगताप, विजय वाघ, शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्ले, नगरसेवक बंटी खोपडे, धीरज कलंत्री, किरण आगलावे, मनी बाबा खैरनार, कृष्णा वाघ, सुरेश लोंढे, अनिल जाधव, पृथ्वीराज पाटील, ललित माळी, धीरज जगताप, नरेश चौधरी, भगवान गवळी, स्वामी कुटे, विजय पवार, रमेश चौधरी, ऋषिकेश ठाकरे, राजेंद्र शिंदे, राजेश ओहाळ, भाजप उमो, जिल्हाध्यक्ष राकेश परदेशी, वाल्मिक जाधव, रोहित चांदोडे, विक्की परदेशी, मोहन तडवी, प्रशांत बागुल आदी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांना जय श्रीराम. आज धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाचा पदग्रहण समारंभ प्रसंगी या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेटंबळकर, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर पाटीलताई, आम्ही सर्व नगरसेवक, माजी महापौर सर्वच जण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आणि धुळे शहराच्या विकासासाठी आज आमच्या पितृतुल्य, आईतुल्य, आईसाहेब उद्धारताई यांचं पदग्रहण समारंभ या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून, महापौरच्या माध्यमातून, उपमहापौरच्या माध्यमातून सर्वच आमचे स्थायी समितीचे सभापती सदस्य असतील, सर्व नगरसेवक असतील, विविध कमिट्यांचे, महिला बाल कल्याणपासून सर्वच सभापती व सर्वच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्या माध्यमातून धुळे शहराचा सर्वांगीण विकास या ठिकाणी आम्ही साध्य करणार आहोत. त्याची सुरुवात आज पाचकंदीलच्या मार्केटचं काम उद्या परवापासून आम्ही चालू करत आहोत. भाजी मार्केट त्या ठिकाणी आम्ही आज पाडलेलं आहे आणि 2 दिवसात फूड मार्केटही आम्ही पाडणार आहोत. आणि दोघं मार्केट एकत्र त्या ठिकाणी कामाला सुरुवात करू आणि काही दिवसानंतर बाकीचे उरलेले मार्केटही आम्ही त्या ठिकाणी पाडू कामाला सुरुवात करणार आहोत. आणि बाकी कामं या शहरात चांगले चालू आहेत, ते तुम्हाला दिसतातच आहेत सर्वांना. काही लोकांना दिसत नाही, त्याच्यात माझं दोष नाही. त्यांना फक्त रोज सकाळी यायचं आणि फेसबुकवर लाईव्ह व्हायचं एवढंच काम उरलेलं आहे. त्यांना शुभेच्छा. आणि धुळेकर नागरिकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. जय श्रीराम. नगरपालिकेच्या स्थायी समिती पदी स्थायी समिती सभापती मातोश्री माझ्या लताबाई चंद्रपुद्दा यांना माननीय मुख्यमंत्री, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
तसेच धुळे शहराचे पालकमंत्री रावल साहेब, गिरीश महाजन साहेब, आमचे लाडके आमदार धुळे शहराचे माननीय अनुपभाई अग्रवाल, त्यात राजवर्धन कदमबांडे साहेब, जे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंबळकर व धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने, तसेच माजी आमदार कुणालदास बाबा पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज आम्ही पदभार स्वीकारला आहे आणि भविष्यामध्ये यांच्या सर्वांच्या सहकार्याने पालकमंत्री जयकुमार भाऊ, तसेच आमदार अनुपभाई अग्रवाल, तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या सहकार्याने धुळे शहरातील ज्या मूलभूत समस्या असतील त्या चांगल्या प्रकारे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि एक नवा कुठेतरी अध्यायाची सुरुवात होईल याबद्दल आम्ही काम करू. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. गेल्या 15 दिवसांपासून धुळे शहरात कचऱ्याच्या संदर्भात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आंदोलन सुरू करून ठिकठिकाणी अजूनही कचऱ्याचे ढीग जसेच्या तसे पडून आहेत. या संदर्भात धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता अधिकारी यांना तंबी दिल्यानंतर देखील धुळे शहरातील परिस्थिती सुधारायला तयार नाही. त्यामुळे धुळेकरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. स्वच्छता निरीक्षकांकडून धुळे शहरातील कचरा गोळा केला जात असताना ठेकेदार वाहनांच्या अभावी हा कचरा उचलत नसल्यानं ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग अजूनही जसेच्या तसे पडून आहेत. स्वच्छता निरीक्षकांच्या कचरा ठेकेदारासंदर्भात असंख्य तक्रारी आता उपायुक्तांकडे वर्ग होत असताना कचरा ठेकेदाराला दिला जात असल्याने दंड तो महानगरपालिकेत भरत नसल्याचं दिसून येत आहे. कचरा ठेकेदार हा आयुक्तांच्या आदेशाला देखील जुमानत नसल्याने आयुक्तांनी केलेल्या दंडात्मक कारवाईला तो भीक घालत नसल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात शिवसेना उबाठाच्या वतीने कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट देखील प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले, पण तरीही कचऱ्याची समस्या जैसे थे अशीच आहे. या संदर्भात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे शहरातील सर्व कचरा गोळा करून प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये आकर्षकरित्या पॅक करून धुळे शहराचे विद्यमान पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार रावल यांना भेट देण्यात येईल. या संदर्भात त्यांना आता विनंती करण्यात येईल की आपणच आता या प्रश्नासंदर्भात लक्ष घालावे. कुठल्याही परिस्थितीत युद्धपातळीवर धुळे शहरातील हा कचरा उचलून धुळेकरांचं आरोग्य चांगलं अबाधित राहावं यासाठी प्रयत्न करावेत असे साकडे घालण्यात येईल. अशा आशयाचं निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, अण्णा फुलपगारे, संदीप सूर्यवंशी, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, गोकुळ बडगुजर, सचिन शिंदे, योगेश पाटील यांनी धुळे मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना सादर केलं. 15 दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे शहरामध्ये कचऱ्याच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहे. शहरामधले विविध कचऱ्याचे जे ब्लॅक स्पॉट होते ते आम्ही प्रशासनाच्या लक्षामध्ये आणून दिल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेच्या आंदोलनामुळे आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता अधिकारी यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली, त्यांना तंबी देखील दिली. आज स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक कचरा गोळा करण्याचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करत आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग ते गोळा करून ठेवत आहेत, पण कचरा ठेकेदाराकडे वाहनांचा अभाव असल्यामुळे तो शहरातला कचरा त्या ठिकाणी उचलला जात नाही आहे. सातत्याने आम्ही या ठिकाणी कंप्लेंट करतो आहे. दररोज त्या ठिकाणच्या डॅशबोर्डवरचा कचरा उचलला जात नाही आहे. स्वच्छता निरीक्षकांच्या लक्षात आणून देतो आहे. महानगरपालिका प्रशासन त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करते, पण आयुक्तांच्या आदेशाला देखील हा ठेकेदार जुमानत नसून तो त्या ठिकाणी त्या आयुक्तांच्या आदेशाला तेलाची टोपली दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करतो आहे. अत्यंत वाईट परिस्थिती या धुळे शहराची झालेली आहे. या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांची भेट घ्यायला आलो होतो. आयुक्त महोदय VC मध्ये होते. अतिरिक्त आयुक्तांना आम्ही या ठिकाणी भेटलो. त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे, आज संध्याकाळपर्यंत जर या शहरातला महत्त्वाच्या ठिकाणचा कचरा उचलला गेला नाही, उद्या 20-20 किलोच्या कॅरी बॅगमध्ये हा कचरा आकर्षकरित्या पॅक करून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमार रावल भाऊंना आम्ही तो प्रेझेंट करणार आहोत. आणि रावल भाऊंनाच आम्ही जयकुमार भाऊंनाच आम्ही साकडं घालणार आहोत की भाऊ आता तुम्ही धुळे शहराच्या महानगरपालिकेच्या या कचरा ठेकेदाराकडे तरी लक्ष द्या, जेणेकरून धुळे शहराचं आरोग्य या ठिकाणी ठिकाणावरती राहील. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची महत्त्वपूर्ण बैठक धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर जाधव यांची धुळे जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड जाहीर करण्यात आली.
राष्ट्रीय नेते नामदार रामदास आठवले यांनी यापूर्वी जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. बैठकीत प्रभाकर जाधव यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं. आपल्या कार्यकाळात सर्वसमावेशक पद्धतीने नवीन कार्यकारिणी गठीत करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ते काम करतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ नेते वाल्मिक दामोदर, माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, रामभाऊ मानिक, एस.आर. बागुल, महेंद्र निळे, दीपक शिंदे, अमोल कबाडे, भरत आडगळे, नैना दामोदर, सरला निकम, राजूबाबा शिरसाट, मनीबाबा खैरनार, गौतम खंडारे, संजय बैसाने, कमलाकर मोहिते, भरत जाधव, भूषण पाटील गवळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माननीय नामदार जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धुळे जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाघ हे या ठिकाणी कार्यरत होते. परंतु सगळ्यांच्या मताने असं ठरलं आणि त्यांनी असं ठरवलं वाटलं तेव्हा मी या ठिकाणी निवृत्त होतो आहे आणि राजीनामा देऊन कार्यकारिणी बरखास्त करूया. त्याप्रमाणे रामदासजी आठवले साहेब आमचे नेते त्यांच्या कानी टाकून या ठिकाणी असं ठरलं की नवीन कार्यकारिणी या ठिकाणी निर्माण करायची. तर आज 29 तारखेला आज इथं ही बैठक झाली जिल्ह्याची. या जिल्ह्याच्या बैठकीमध्ये या ठिकाणी प्रभाकर भाऊ जाधव यांची एकमतानं या ठिकाणी निवड झाली आणि उर्वरित जी कार्यकारिणी आहे ही त्यांनाच अधिकार देऊन लवकरच ती कार्यकारिणी ते अस्तित्वात आणतील. त्यांना सांगितलं आहे, सूचना आहेत की सर्वसमावेशक सगळ्यांना घेऊन आणि व्यापक अशी ही कार्यकारिणी या ठिकाणी होईल. आणि निश्चितच या धुळे जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टीचे जे कार्य आहे हे जोमाने या ठिकाणी सुरू होईल आणि निश्चितच एक चांगल्या स्वरूपाचं काम आणि पक्ष या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रभाकर भाऊंच्या जाधवांच्या नेतृत्वाखाली उभा राहील. त्यांना असे आजच्या प्रसंगी मी शुभेच्छा देतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात धुळे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय बागडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.